Hello, I'm Tanu and you're watching in Goa News. Justice Abhay Manohar Sapre, chairman of Supreme Court Committee on Road Safety, has urged Goans to join the mission of making the state a zero fatality zone by strictly following traffic rules. Calling on citizens to become road safety ambassadors, he said responsible driving and public participation are key to preventing avoidable deaths. Justice Sapre also highlighted the loss of around 1,300 lives in road accidents in Goa over the years, stressing that collective action can make the state a model for road safety. इंडियामध्ये गोव्याचं स्थान 21व्या नंबरवर आहे. यूपी नंबर 1, मग मध्य प्रदेश, मग राजस्थान, हे पहिले 10 स्टेट 50% कॅल्क्युलेट किंवा 50% कॉन्ट्रीब्यूट करतात आहे. तर आम्ही कॉन्सन्ट्रेट करून राहिलो आहोत या 10 स्टेटवर. गोवा 21मध्ये आहे. मी आत्ता साहेबांना म्हटलं सर आपण गोव्यामध्ये प्रयत्न करू. आणि आज इतकं मोठं ऑडियन्स आहे तुमच्या अंडरमध्ये इकडे आलेलं आहे. या सर्वांना मी रिक्वेस्ट करेन, माझी इच्छा आहे, आमच्या कमिटीची इच्छा आहे की गोवा झिरो फॅटलिटी डिस्ट्रिक्टमध्ये, झिरो फॅटलिटी स्टेटमध्ये आपल्या देशामध्ये नाव कमवायला पाहिजे. आणि मला पुरती खात्री आहे की गोव्याचा प्रत्येक मनुष्य याला फॉलो करून ही आमची जी एक ॲश्युरन्स मी तुम्हाला देतो आहे किंवा एक माझी इच्छा आहे ती तुम्ही पूर्ती करा. मी तुम्हाला फक्त आकडे गोव्याचे सांगतो मागच्या 5 वर्षाचे. मध्ये गोव्यामध्ये 2375 ॲक्सिडेंट झाले आणि 223 लोक गेले, 880 लोक इंज्युर्ड झाले. 2021 मध्ये 2849 ॲक्सिडेंट झाले, 226 लोक गेले आणि 843 लोकांना इंजुरी झाली. 2022 मध्ये 3011 ॲक्सिडेंट झाले, 271 लोक गेले, 1091 लोकांना इंजुरी झाल्या. 2023 मध्ये 2846 ॲक्सिडेंट झाले, 290 लोक गेले, 1178 इंजुरी झाली. 2024 मध्ये 2862 ॲक्सिडेंट झाले, 286 लोक गेले, 1041 लोक इंजुर्ड झाले. आज एकही डेथ झाली अनटाइमली तर आपल्याला त्रास होतो. पण आज जितके मी तुम्हाला आकडे सांगितले, आज हे पुरत्या देशाच्या मनाने गोवा, आय मस्ट कॉम्प्लिमेंट युअर चीफ मिनिस्टर दॅट ही हॅज रिअली डन, ही मस्ट हॅव डन व्हेरी वेल, अँड ही हॅज डन वेल टू रिड्यूस फ्रॉम ब्रिंग द स्टेट to 21 at the number of 21. But I requested him, let us try. Today, now we have got such an August gathering. More than youth is there, youth skill is there. I want to save them at any cost. Every human being is a human, is a precious to the country. एका रोड ॲक्सिडेंट, एक रोड ॲक्टिव्हिस्टनी म्हटलेलं आहे, रोड ॲक्सिडेंट्स आर अवॉइडेबल. इट इज नॉट द विल ऑफ द गॉड. आय रिपीट दिस सेंटेन्स. रोड ॲक्सिडेंट्स आर अवॉइडेबल. इट इज नॉट द विल ऑफ द गॉड. किती खरं म्हटलंय. ऑल दोज ॲक्सिडेंट विच हॅव अकर्ड, दे वर अवॉइडेबल. दे वर ऑल ओनली बिकॉज नॉट वेअरिंग ऑफ हेल्मेट, नॉट वेअरिंग ऑफ सीट बेल्ट्स अँड कन्झम्पशन ऑफ लिकर अँड रॉंग साईड ड्रायव्हिंग. ऑल कुड हॅव बीन अवॉइडेड इफ वी हॅड बीन केअरफुल इन अवर ड्रायव्हिंग. बेटर लेट देन नेव्हर. तर मला इतकं चांगलं ऑडियन्स मिळालं आहे आणि मी तुमच्याकडनं फक्त एकच अपेक्षा करीन की प्रत्येकाने मोटर व्हेकल ॲक्टचं प्रावधान करावं. प्रत्येकजण माझ्या कमिटीचं ब्रँड ॲम्बॅसेडर बनावं आणि प्रत्येकाला सांगावं की बाबा हेल्मेट घालून गाडीचं, कपडे घालणं विसर पण हेल्मेट घालून विसरू नको. तू घरी आल्यावर कपडे घालू शकतो, पण जर हेल्मेट नाही घालून तू घरी जाणार नाही, कपडे घालायला पडतो. You should never forget wearing of helmet if you are having a two-wheeler, and if you are having a car, then please wear seat belt and then drive it very carefully and very limited speed. Then only you can save. आज आम्ही पुरता प्रयत्न करतो आहे की इलेक्ट्रॉनिकली हे सर्व डिजिटाईज होऊन कंट्रोल होईल.